पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती आहे। मनसेबाबत येत्या 2 दिवसात निर्णय होईल। मनसेला सोडणार नाही ठाकरेंच्या शिवसेनेची ही ठाम भूमिका असून रविवारी पुण्यासंदर्भात मुंबईत बैठक होणार आहे। तर वायबी चव्हाण सेंटरला ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी एसपीची बैठक होणार असल्याची माहिती आहे। माझ्या लाडक्या बहिणींचा विचार करून लाडकी बहीण योजना आणली, काही झालं तरी ही योजना बंद होणार नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय। मैं जब कमिटमेंट करता हूं तो अपने आप की भी नहीं सुनता, फिल्मी स्टाईल मध्ये एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये त्यांच्या परिवाराला कसा आधार होईल आणि त्याच्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला। आणि तुम्हाला मी सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। एकनाथ शिंदे बोलतो ते करतो, माहित आहे तुम्हाला। एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी धनंजय मुंडेंच्या अमित शाह भेटीवर आणि मंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत कुठलीही चर्चा नाही असं बन यांनी सांगितलंय। कोकाटे राजीनामा आणि भेट वेगवेगळी होती, एकाला बाहेर काढलं तर लगेच दुसऱ्याला एंट्री असं होत नाही असं स्पष्टीकरण नवनाथ बन यांनी दिले। धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळ घेण्याबाबत कुठलीही चर्चा नाही। काल धनंजयजी मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पूर्वनियोजित भेट घेतली होती। माणिकरावजी कोकाटे यांचा राजीनामा आणि त्या भेटीचा काहीही संबंध नव्हता। सध्या तरी मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभागी करून घेणं याच्याबद्दल कुठलीही चर्चा नाही, याचा कुठलाही विचार नाही। तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचाच आहे। त्यामुळं अशा पद्धतीचे हवेत बाण मारणं हे संजय राऊत यांनी बंद केले पाहिजे। या संपूर्ण प्रकरणात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस अतिशय गांभीर्याने बघतायत। त्यामुळे अशा पद्धतीने लगेच कुणाला बाहेर काढल्यानंतर दुसऱ्यांना एंट्री देणं असा प्रकार आमच्या पक्षामध्ये होत नाही। यासोबतच कोकाटेंवर योग्य ती कारवाई होणार, कारवाईपासून आम्ही पळ काढत नाही, मूळ प्रत आल्यावर कारवाई नक्की होणार अशी प्रतिक्रिया देखील नवनाथ बन यांनी दिली। माणिकराव कोकाटे यांची खाती काढून घेण्याचं काम कालच केलेलं आहे आणि त्यांच्याकडे आतला कुठल्याही खात्याचा व्यवहार नाही। तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर देखील योग्य ती कारवाई होताना आपल्याला बघायला मिळेल। कुणालाही सोडलं जाणार नाही, हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे। जेव्हा माणिकरावजी कोकाटे यांच्याबद्दल कोर्टाने शिक्षा सुनावली ते आम्हाला कळाल्यानंतर तातडीनं त्यांच्याकडची खाती काढून अजित पवार यांना देण्यात आली। आम्ही कुठेही कारवाईपासून पळ काढत नाही। जेव्हा कोर्टाची मूळ प्रत येईल त्यावेळेला विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर हे निश्चितपणे योग्य ती कारवाई करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।